उपदेशो हि मूर्खाणां प्रकोपायन शांतये पयप्पान हि भुजंगानां केवलम विषवर्धनम. मूर्खांना केलेला उपदेश हा त्याच्या कोपाला कारण ठरतो, शांततेला नाही. सापाला दूध पाजले तर त्याचं विषच होणार, आणि म्हणून मूर्ख लोकांना उपदेश करण्यात काही अर्थ नाही. मंडळी नमस्कार, मी पंडित अतुल शास्त्री भगरे वेद भविष्याचामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज शके 1944 शुभकृत संवत्सर, मंगळवार दिनांक 19 जुलै 2022. मंडळी बघूया कोण कोण भाग्यवान आहेत, ज्यांचे आज वाढदिवस आहेत. ज्यांचे आज वाढदिवस आहेत त्या सर्वांना वेद भविष्याच्या माध्यमातून मी आशीर्वाद देऊ इच्छितो. शतं जीवेम शरदः, शतगुण शृणुयाम शरदः, शतं प्रबर्वाम शरदः, शतमदीनाः स्याम शरदः, शतं भूयश्च शरदः शतात. त्यांच्या आयुष्य आरोग्याची वृद्धी व्हावीच, पण त्याचबरोबरीने मात्र त्यांना त्यांच्या भावी जीवनामध्ये सुख, समृद्धी, शांती, आनंद, प्रसन्नता या सगळ्या गोष्टी भरभरून प्राप्त व्हाव्या अशी कामना मी व्यक्त करतोय. पाहूया कोण कोण भाग्यवान आहेत ज्यांचे आज वाढदिवस आहेत. पद्मा दळवी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. राजू देऊरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. समर्थ हलनकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शर्मद लंके यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. स्वाती पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. स्वाती गोगावले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. विहांग किनी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. व्योम नांदगावकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अतुल खाटपे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जीविका निखारे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. निकिता ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. राहुल तेलोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वेदांत राऊत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. श्रावणी निकम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. समर्थ मस्कर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ऋषिकेश आंबरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आता आपण पाहूया प्रश्नमंजुषा. प्रश्नमंजुषामध्ये आज पहिला प्रश्न आपल्याला कोल्हापूरवरून राहुल मंगळे विचारतात आहे की माझं शिक्षण इंजिनिअरिंगमध्ये झालेलं आहे, पण मला आर्मीमध्ये भरती व्हायचं आहे, त्यासाठी प्रयत्न करतोय. माझ्या पत्रिकेमध्ये आर्मीत जाण्याचा योग आहे का? पहा राहुल, असं आहे, तुमच्या एकूण पत्रिकेचा विचार करता अतिशय उत्तम अशी पत्रिका आहे आणि निश्चितपणे भावी जीवनामध्ये तुम्ही एक आर्मी ऑफिसर होऊ शकतात, इतकी क्षमता तुमच्या पत्रिकेमध्ये आहे. आता अडचणीचा भाग सांगून ठेवतो तो असा आहे की पत्रिकेत केंद्रस्थ पितृदोष आहे, तो त्याचं पहिल्यांदा निरसन करा. आणि दुसरी गोष्ट, पत्रिकेत रवी केतू युती ग्रहण आहे, त्याचं निरसन करा. बाकी पत्रिका अतिशय सुंदर आहे आणि मला खात्री आहे की तुमच्या मनातली इच्छा निश्चितपणे पूर्ण होणार, यात काही शंका नाही आहे. मात्र लगे रहो एवढी मात्र गोष्ट लक्षात ठेवायची. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो प्रश्न आहे रायचूर म्हणजे कर्नाटकवरून अजय कुमार विचारतात की माझं लग्न कधी होईल, मुलगी कोणत्या दिशेची मिळेल आणि काही दोष आहेत का? पहा अजय, असं आहे की तुमच्या पत्रिकेचा विचार करता तुमचा जन्म ज्येष्ठा नक्षत्रावर झालेला आहे, त्याचं पहिल्यांदा निरसन करून घ्या. आता राहिला प्रश्न की तुमच्या विवाहाबद्दल तुम्ही जो प्रश्न विचारता ते घरापासून दक्षिण पश्चिम दिशेकडची व्यक्ती आहे. त्याचप्रमाणे ती व्यक्ती टेक्निकल क्षेत्र, इंजिनिअरिंग क्षेत्राशी निगडीत आहे. विवाहानंतर तुमचा भाग्योदय आहे, जीवनामध्ये प्रगती आणि स्थैर्य प्राप्त व्हायचं आहे आणि विवाह निश्चिती कालावधी नोव्हेंबर-डिसेंबर 2022 अशी असणार आहे. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो प्रश्न आहे स्वाती दातार यांनी अहमदनगरवरून विचारलेला आहे की विवाह योग कधी आहे, दिशा कोणती असेल, वैवाहिक जीवन कसं असेल? पहा असं आहे स्वाती की मला असं वाटतं की आधीच आपण खूप लेट झालेलो आहे आणि आता लवकरात लवकर विवाहाचा फक्त आपण विचार केला पाहिजे. खरं तर पत्रिकेचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला पत्रिकेमध्ये अतिशय सुंदर असे काही योग आहेत आणि विवाहानंतरचे तर जीवनामध्ये स्वप्नपूर्ती होण्याचे योग आहे. इतका सुंदर कालावधी आहे. होतंय कसं की तुमच्या पत्रिकेत असलेल्या मंगळ दोषाचं कारण पुढे दाखवलं जातं आणि त्यामुळे मात्र तुमच्या विवाहाला अडचण येते, बाकी दुसरं काही एक कारण नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की घरापासून दक्षिण पश्चिम दिशेकडची व्यक्ती आहे, बँकिंग क्षेत्र किंवा शिक्षण क्षेत्र किंवा कम्प्युटर क्षेत्र याच्याशी निगडीत असलेली ती व्यक्ती आहे आणि विवाहानंतर मनाजोगता पती मिळेल, त्याचप्रमाणे मनाजोगता मिळेल, पूर्व परिचित मिळू शकेल आणि विवाह निश्चितीचा कालावधी जो आहे
तो जानेवारी फेब्रुवारी 2023 असा असणार आहे. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तो प्रश्न यवतमाळवरून प्रज्ञा आगमे विचारतात की मला शिक्षणामध्ये अपयश येतं आहे, मानसिक तणावामध्ये आहे, तरी यावर उपाय सांगा. माझं मेडिकल क्षेत्रामध्ये भविष्य कसं असेल, कृपया मार्गदर्शन करा. एक 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहा प्रज्ञा, असं आहे की तुम्ही असं सांगितलं आहे की शिक्षणात अपयश येत आहे. दुसरी गोष्ट मानसिक तणाव आहे. तर तुमच्या पत्रिकेचा एकूण विचार करता तसं काहीही वाटत नाही आहे की मानसिक तणाव आहे. तुमचा चंद्र अतिशय उत्तम आहे, अतिशय उत्तम ठिकाणी आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे की तुम्हाला मेडिकल क्षेत्रामध्ये जे जायचं आहे त्याला माझा सक्त विरोध आहे. कारण मेडिकल क्षेत्रामध्ये करिअर जर करणार असाल तर त्या पद्धतीचे ग्रहमान मात्र तुमचे नाही आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पत्रिकेमध्ये दोष कोणताच नाही, प्रश्न दोषाचा नाही आहे, पण प्रश्न असा आहे की तुम्हाला मेडिकल क्षेत्रात भविष्य करता येईल का. तर माझं असं मत आहे की तुमची एवढी हुशारी जी आहे ती तुम्ही इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये दाखवावी, हे जास्त योग्य राहील. आणि तसं जर केलं तर ते जास्त योग्य. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तो प्रश्न आहे औरंगाबाद संभाजीनगरवरून श्याम भोसले विचारतात आहे की माझं कम्प्युटर हार्डवेअर डिप्लोमा झालेला आहे, कम्प्युटर रिपेरिंगचं काम करतो आहे, पण ते काम नीट चालत नाही आहे, त्यासाठी काही उपाय असेल तर तो सांगा. पहा श्यामराव, असं आहे की पहिल्यांदा तर तुम्हाला नजर लागलेली त्याचं निरसन करा. पत्रिकेमध्ये गुरुकेतू युती चांडाळ योग आहे, त्याचं निरसन करा. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की मुळामध्ये तुम्ही जे क्षेत्र निवडलेलं आहे तेच मुळात चुकीचं क्षेत्र निवडलेलं आहे. त्याच्यामुळे त्या क्षेत्रामध्ये आयुष्य तुम्ही काढू शकाल असं काही वाटत नाही. या क्षेत्रामध्ये बदल व्हायचा आहे. मग तो जो क्षेत्रात बदल व्हायचा आहे तो कोणतं क्षेत्र ते असेल त्याच्यासाठी मात्र तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शनाची गरज आहे. आणि निश्चितपणे तुम्हाला कोणतं क्षेत्र आयुष्यभर उत्तम राहील या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगू शकेल. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे मुंबईवरून करुणा धुळे विचारतात आहे की माझं आजार बरं होत नाही आहे, सर्व रिपोर्ट नॉर्मल येतात आहे आणि बीपीचा त्रास होतोय, कृपया मार्गदर्शन करा. आपण अगदी निश्चिंत राहा. त्याचं कारणच असं आहे की तसा जर आपण विचार केला तर मात्र तुमच्या प्रकृतीच्या बाबतीमध्ये कुठलीही चिंता दिसत नाही आहे, नॉर्मल आहे. म्हणजे खरंखर ते नॉर्मलच आहे. पण असं असताना देखील तुम्हाला जो काही त्रास होतो आहे त्या त्रासासाठी मात्र तुम्ही एकदा वैयक्तिक भेट घेणं अत्यंत गरजेचं आहे. निश्चितपणे याच्यातनं मी तुम्हाला मार्ग देऊ शकेन. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे पुसलावरून करुणा आंडे विचारतात की मला सरकारी नोकरीचा योग आहे का, व्यवसायामध्ये यश आहे का, माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काही दोष आहेत का. पहा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी करुणा की तुमचा जन्म जो आहे तो कृष्ण चतुर्दशीचा झालेला आहे. आणि या कृष्ण चतुर्दशीमुळे झालं आहे असं की तुमच्या काही अडचणी कशा निर्माण झाल्या ते सांगतो. काय झालं की तो अमावास्या योग नेमका तुमच्या पंचम स्थानामध्ये, त्या पंचम स्थानाचा अधिपती किंवा पंचम स्थानामध्ये रविचंद्र युती झालेली आहे. आणि तुमच्या वैवाहिक जीवनाचा जर विचार केला तर तिथे गुरु शनी युती आहे. म्हणजे दोन विरुद्ध टोकाची मंडळी जी आहे ती एकत्रित आलेली आहे. गुरु आणि शनी या दोघांचं एकत्रीकरण, त्याचा अधिपती रवी असणं, ते एका ठिकाणी असणं पंचम स्थानामध्ये. त्यामुळे कदाचित तुम्हाला अडचण वाटत असेल, हे जरी खरं असलं तरीसुद्धा त्याच्यावर उपाय निश्चितपणे आहे. पण मात्र हे तितकंच खरं की आत्ताच्या परिस्थितीमध्ये आत्ता आपण काय केलं पाहिजे तर थोडंसं शांततेने घ्या. काही गोष्टी अशा आहेत की त्या तुम्हाला अडचणीच्या ठरू शकतील आणि शनीची दृष्टी जी आहे ती पतिस्थानावर जात असल्यामुळे थोड्या अडचणी वाढतीलच. आणि तसं मात्र व्हायला नको याची काळजी मात्र तुम्ही घेतली पाहिजे असं माझं मत आहे. पुढचा प्रश्न आपल्याला आणि सरकारी नोकरीबद्दलचा जे तुम्ही प्रश्न विचारलेला आहे करुणा, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की सरकारी नोकरीच्यासाठी म्हणून आटापिटा करू नका, कारण त्याच्यामध्ये फारसं काही यश येईल असं वाटत नाही आहे. त्याच्यामुळे उगीच त्याच्यासाठी वेळ दवडण्यात काही अर्थ नाही आहे. राहिला प्रश्न व्यवसायाच्या बाबतीमध्ये, व्यवसाय देखील तुम्ही करू शकता पण तो देखील अत्यंत विचारपूर्वक करा, अन्यथा तुम्हाला एखादी प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी मिळालेली जास्त चांगली राहील. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे तुळजापूरवरून मल्हारी वाघ विचारतात की लग्नासाठी मुली येतात पण लग्न काही जुळून येत नाही आहे, लग्न कधी जमेल, व्यवसाय करावा की नोकरी करावी, कृपया मार्गदर्शन करा. पहा मल्हारी, असं आहे तुमच्या पत्रिकेचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला तुमच्या पत्रिकेत पूर्ण पितृदोष आहे. दुसरी गोष्ट, पत्रिकेमध्ये चंद्रकेतू युती ग्रहण आहे. या दोन गोष्टींचा जो परिणाम येतो तुमच्या प्रगती आणि उत्कर्षावर होतोय हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की ती म्हणजे विवाह. आता विवाह जो आहे तो तुमचा पूर्व दक्षिण दिशेकडच्या व्यक्तीबरोबर व्हायचा आहे, पूर्व परिचित व्यक्तीबरोबर व्हायचा आहे. आणि त्याच बरोबरीने मात्र
विवाहानंतर लाभाचे, स्थैर्याचे आणि प्रगतीचे योग चांगले आहेत, त्याच्यामुळे विवाह होणं आता जास्त महत्त्वाचं आहे. मग विवाह निश्चिती केव्हा? मग विवाह निश्चिती साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होईल किंवा मार्च-एप्रिल 2023मध्ये होईल. या कालावधीमध्ये विवाह निश्चित होईल, यात काही शंका नाही आहे. आता धार मध्य प्रदेशवरून आपल्याला एक प्रश्न आलेला आहे की त्यांना सिव्हिल जजमध्ये सिलेक्शनचा योग आहे का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे सरकारी नोकरी मिळेल का असा त्यांचा प्रश्न आहे. पहा, परिस्थिती अशी आहे की तुमच्या पत्रिकेमध्ये पूर्ण पितृदोष आहे. त्याचप्रमाणे पत्रिकेमध्ये चंद्रकेतू युती, रवी राहू युती, ग्रहण दोष आहे आणि त्याचा होणारा जो परिणाम आहे तो तुमच्या प्रगती आणि उत्कर्षावर होतो आहे. पण मात्र मला खात्री आहे की जी इच्छा तुमच्या मनातली आहे ती इच्छा पूर्णत्वाला जाणार, यात काही शंका नाही. आणि त्याच्यासाठीचा कालावधी जो आहे 2022च्या शेवटपर्यंत आहे. म्हणजे अजूनही 6 महिने तुम्हाला चान्स आहे. या 6 महिन्यात काय करता येईल तो विचार करा आणि त्याप्रमाणे निर्णय घ्या. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो साताऱ्यावरून स्वप्नील भोसले विचारतात आहे की मला सरकारी नोकरी मिळेल का? मी कोणत्या क्षेत्रामध्ये यशस्वी होईल? मला कोणत्या व्यवसायात यश मिळेल? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी स्वप्नील की सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या पत्रिकेमध्ये केंद्रस्थ पितृदोष आहे, त्याचं पहिल्यांदा निरसन करा. दुसरी गोष्ट, पत्रिकेमध्ये रवी केतू युती ग्रहण आहे, त्याचं पहिल्यांदा निरसन करा. या 2 गोष्टींचं पहिल्यांदा तुम्ही निरसन करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की सरकारी सर्व्हिस मिळेल का असा तुमचा प्रश्न आहे. फार जटिल प्रश्न आहे मंडळी, इतका सोपा नाही येतो. त्याच्यामुळे सरकारी सर्व्हिससाठी खूप खस्ता खाव्या लागतील आणि ती तयारी मात्र तुमची असली पाहिजे. ती जर तुमची तयारी असेल तर मात्र निश्चितपणे काही चांगल्या गोष्टी घडतील, यात काही शंका नाही. स्वप्नील, आणि अजून आपलं वय 20च आहे फक्त. म्हणजे असा काही विचार करण्याची गरज नाही की आपण एज बार झालेलो आहे. त्याच्यामुळे तुम्ही विचार करा आणि त्या पद्धतीने निर्णय करा. आता दुसरा एक महत्त्वाचा तुमचा प्रश्न असा आहे की सरकारी सर्व्हिस नसेल तर मग कोणत्या क्षेत्रात यशस्वी होता येईल? भरपूर क्षेत्र अशी आहेत की जी तुमच्यासाठी खुली आहेत. आणि व्यवसाय जर करायचं झालं तर पत्रिका व्यवसायासाठी मात्र अत्यंत पूरक आहे. अवश्य व्यवसाय करावा हीच माझी मनोमन इच्छा आहे. तर मंडळी, अशा पद्धतीने आत्ता आपण प्रश्नमंजुषाचा कार्यक्रम बघतो आहे. उद्याच्या भागामध्ये पुढच्या प्रश्नांचा आपण विचार करणार आहोत. आज शके 1944 शुभकृत संवत्सर, मंगळवार दिनांक 19 जुलै 2022. आज आषाढ कृष्ण षष्ठीचा दिवस आहे. आजचं नक्षत्र उत्तरा भाद्रपद असणार आहे. आज चंद्राचं भ्रमण मीन राशीतून व्हायचं आहे. आजचा उत्तम कालावधी जो आहे तो सकाळी 11 वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंतचा असा असणार आहे. आजचा अडचणींचा कालावधी जो आहे तो सकाळी 7 वाजेपासून ते 9 वाजेपर्यंतचा असा असणार आहे. आता आपण पाहूया आजच्या दिवसाचं 12ही राशींचं राशीफल आपल्याला काय सांगता येते. मेष राशी. मेष राशीच्या मंडळींना आजचा दिवस म्हणजे इकडे आड तिकडे विहीर अशा स्वरूपाच्या गटांगळ्या चाललेल्या आहेत. आणि त्या गटांगळ्या याच्यामुळे चालल्या आहेत की कोणामुळे असं म्हणता येणार नाही, तर त्या आपल्याच काही गोष्टींमुळे, आपल्या वागण्यामुळे, आपल्या बोलण्यामुळे, आपल्या स्वभावामुळे, आपल्या कृतीमुळे, आपल्या पद्धतीमुळे काहीतरी अडचणी मात्र येतात आहे. मग त्या शारीरिक असू शकतील, आर्थिक असू शकतील, मानसिक असू शकतील, कायदेशीर असू शकतील, सरकारी असू शकतील. कुठल्या ना कुठल्या अडचणींचा सामना मात्र तुम्हाला करावा लागू शकेल. आणि म्हणूनच आज या कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्यावर कुठलाही आळ येणार नाही, कुठल्याही पद्धतीचा कलंक आपल्याला लागणार नाही, कुठलीही परिस्थिती आपल्या विरोधात येणार नाही, या पद्धतीचा विचार मात्र तुम्ही केला पाहिजे. आणि हे जर तुम्हाला आजच्या दिवसात शक्य झालं, करता आलं, जमलं तर म्हणायचं की आजच्यासारखा दिवस नाही, इतका हा महत्त्वाचा दिवस आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की केवळ नित्याच्या कामावर लक्ष केंद्रित करा. महिला नोकरदार वर्ग आजच्या दिवसामध्ये प्रकृतीची हेळसांड होऊ देऊ नका, आर्थिक व्यवहार करू नका, कोणाशीही वादाचे प्रसंग येऊ देऊ नका, कागदपत्रांची अफरातफर होऊ देऊ नका, कोणतेही महत्त्वाचे व्यवहार करू नका. त्याचप्रमाणे आजचा दिवस शांततेने कसा व्यतीत होईल एवढंच लक्ष द्या. आणि एवढं जरी तुम्हाला करता आलं तरी खूप आहे. मेष राशीसाठी आजचा शुभ रंग हा क्रीम आहे. त्याचप्रमाणे शुभ अंक हा तुमच्यासाठी 6 आहे. वृषभ राशी. वृषभ राशीच्या मंडळींना आजचा दिवस म्हणजे छप्पर फाड के लाभ हे मंडळी, अतिशय सुंदर असा हा दिवस आहे. आजच्या दिवसाचं काय वर्णन करावं, सगळ्या गोष्टी मनाजोगत्या घडतात, याचा प्रत्यय, याचा अनुभव तुम्हाला आजच्या दिवसात घ्यायचा आहे. आणि म्हणूनच गेल्या कित्येक दिवसांपासून जे तुमचे प्रयत्न होते, जे परिश्रम होते, जे कष्ट होते, ज्याला चिकाटी होती, जिद्द असून देखील ती गोष्ट मिळत नव्हती, ती गोष्ट आज तुम्हाला प्राप्त होऊ शकते. मात्र ती गोष्ट नेमकी कोणती हे तुम्हाला माहिती आहे.
मग ती पदाच्या बाबतीत आहे का, पैशाच्या बाबतीत आहे का, प्रतिष्ठेच्या बाबतीत आहे का, यशाच्या बाबतीत आहे का, कीर्तीच्या बाबतीत आहे का, प्रगतीच्या बाबतीत आहे का, उत्कर्षाच्या बाबतीत आहे का, कशाच्या बाबतीत आहे. जी गोष्ट ज्याच्यासाठी म्हणून तुम्ही करत होते ती मात्र गोष्ट निश्चितपणे तुम्हाला प्राप्त व्हायची, यात काही शंका नाही. आणि हेच सांगणार तो आजचा दिवस आहे. महिला नोकरदार वर्ग आज खऱ्या अर्थाने स्वतःची पाठ थोपटून घ्यावीशी वाटेल. खऱ्या अर्थाने हवेत गेल्यासारखं वाटेल. स्वर्ग दोन बोटच उरले की काय असं वाटायला लागेल. कारण अशा पद्धतीचं कार्य आज तुमच्याकडून अपेक्षित आहे की जेणेकरून खऱ्या अर्थाने तुमच्या चेहऱ्यावर कृतार्थतेचे भाव दिसले पाहिजे. भरून पावल्यासारखी स्थिती दिसली पाहिजे. जी कामं आत्तापर्यंत होत नव्हती, झाली नव्हती, केली नव्हती, ती कामं मात्र आजच्या दिवसात मार्गी लागणार, यात काही शंका नाही. आणि म्हणूनच आज तो आनंदाचा जो दिवस आहे त्याला कारण मुख्यतः ते. वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग हा हिरवा आहे. त्याचप्रमाणे शुभ अंक हा तुमच्यासाठी 5 आहे. मिथुन राशी. मिथुन राशीच्या मंडळींना आजचा दिवस म्हणजे कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. आज केवळ आणि केवळ आपल्या स्वतःवर फक्त भरोसा ठेवा. काही नाही हो, सगळे परके असतात ज्याला अगदी आम्ही आपलं मानतो ती मंडळी देखील आपल्या कामाच्या वेळेला, आपल्या अडचणीच्या वेळेला आपल्यापासून दूर होतात. ते याचं कुठेतरी एक शल्य आहे, त्रास आहे. हे जरी खरं असलं तरी सुद्धा आज आपल्यामध्ये जेवढी हिंमत आहे, जेवढं धैर्य आहे, जेवढे कष्ट घेण्याची तयारी आहे, जेवढी बुद्धिमत्ता आहे, जेवढं कर्तृत्व आहे, ते सगळंच्या सगळं आज तुम्हाला टाकायला लागेल. मी तर असं म्हणेन की जी कामं आत्तापर्यंत झालेली नव्हती, एखादा महत्त्वाचा व्यवहार, अशा पद्धतीचा एखादा व्यवहार आजच्या दिवसात घडायला व्हायला हरकत नाही. इतका हा महत्त्वाचा दिवस आहे. आणि म्हणूनच कुठल्याही परिस्थितीमध्ये दुसऱ्या कोणावरही अवलंबून न राहता मात्र आपल्याला काय करता येऊ शकतं. मग एखादा महत्त्वाचा व्यवहार पार पाडता येऊ शकेल का, या दृष्टीने आपण काही केलं पाहिजे का, कोणाची मध्यस्थता घ्यावी लागेल का, पाठबळ किंवा मदत घ्यावी लागेल का, सल्ला मार्गदर्शन घ्यावं लागेल का, या दृष्टीने आजच्या दिवसातले आपले प्रयत्न असले पाहिजे. महिला नोकरदार वर्ग आज कामाचा धबडगा जास्त आहे. पण असं असताना देखील कुठेही न डगमगता, न घाबरता, न पळपुटेपणा करता मात्र त्या कामांवर लक्ष केंद्रित करून ती कामं व्यवस्थितरित्या मनासारखी जर पार पाडता आली तर म्हणायचं की आजच्या सारखा दिवस नाही. मिथुन राशीसाठी आजचा शुभ रंग हा पोपटी आहे. त्याचप्रमाणे शुभ अंक हा तुमच्यासाठी 4 आहे. कर्क राशी. कर्क राशीच्या मंडळींना आजचा दिवस म्हणजे आकाश ठेंगणं झाले की काय हो, अतिशय सुंदर असा हा दिवस आहे मंडळी. त्याच्यामुळे आजच्या दिवसातला प्रत्येक तास, प्रत्येक मिनिट तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. किंवा काय घडेल काहीही सांगता येत नाही. आणि म्हणूनच कुठल्याही परिस्थितीत लक्ष मात्र विचलित होऊ देता कामा नये. सगळ्या गोष्टी मनाजोगत्या कशा घडतील, घडवता येतील, या दृष्टीने आपले प्रयत्न असले पाहिजे. आणि म्हणूनच आजचा हा दिवस त्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे. कारण आजच्या दिवसामध्ये काय नेमकं करता येऊ शकेल, विशेष काहीतरी करा, नाविन्याचं काहीतरी करा, आगळं करा, वेगळं करा, धाडसाचं करा, काहीतरी करा, पण जेणेकरून ज्या योगे मात्र तुमची भाग्यवृद्धी होऊ शकेल, सुखप्राप्ती होऊ शकेल, लाभवृद्धी होऊ शकेल. आणि म्हणूनच या दृष्टीने आजच्या दिवसातले तुमचे प्रयत्न असले पाहिजे. महिला नोकरदार वर्ग आज आनंदाचे डोही आनंद तरंग आहेत मंडळी. खरं तर आज कामाचा धबडगा जरी असला तरी मात्र त्यातून काय नेमका तुम्हाला आनंदाची अनुभूती होती हे माहीत नाही. घरात असो, ऑफिसमध्ये असो, बाहेर असो, तुम्ही काम करत असा नसा, काही कोणी भेटत असो, गाठत असो, जे काही असेल, काही तुम्ही घेत असाल, काही तुम्ही देत असाल, जे काही असेल, पण मात्र आज आनंदाची अनुभूती येईल. प्रवासाचे योग येतील, देवदर्शनाचे योग येतील. आनंदाची अनुभूती या माध्यमातून देखील प्राप्त होऊ शकते. कर्क राशीसाठी आजचा शुभ रंग हा निळा आहे. त्याचप्रमाणे शुभ अंक हा तुमच्यासाठी 3 आहे. सिंह राशी. सिंह राशीच्या मंडळींना आजचा दिवस म्हणजे धोक्याची घंटा वाजवणारा दिवस आहे मंडळी. कुठल्याही परिस्थितीत लक्ष मात्र विचलित होऊ देता कामा नये. त्याचं कारणच असं आहे की आज नजर हटी, दुर्घटना घटी. अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की आजच्या दिवसामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रलोभनांना बळी पडायचं नाहीये. पदोपदी प्रलोभन आहेत, पदोपदी. आणि या प्रलोभनांच्या मागे जर तुम्ही लागले तर आत्ता तर तुम्हाला छान वाटेल, पण नंतर मात्र दूरगामी दुष्परिणाम होऊ शकतील. अशी वेळ मात्र आपल्यावर येऊ द्यायची नाहीये. प्रकृतीला प्राधान्य द्यायचंय. कोणतेही व्यवहार मात्र आज करू नका, हे तितकंच महत्त्वाचं आहे. महिला नोकरदार वर्ग आजच्या दिवसामध्ये उष्णतेचे, पचनाचे विकार, त्याचप्रमाणे काही ना काहीतरी अप्रिय घटना घडणं, अप्रिय व्यक्ती, अप्रिय घटना, या सगळ्या ज्या तुम्हाला त्रास देऊ शकतात
अशा गोष्टींवर कुठेतरी ताबा नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. मी बरं, माझं घर बरं, माझे घरातले बरे, माझं काम बरं, बस एवढं जरी तुम्ही समजून घेतलं तरी खूप आहे. सिंह राशीसाठी आजचा शुभ रंग हा आकाशी आहे. त्याचप्रमाणे शुभ अंक हा तुमच्यासाठी 2 आहे. कन्या राशी. कन्या राशीच्या मंडळींना आजचा दिवस कसा, अगदी एक दुजे केली ओ हो, अतिशय सुंदर असा हा दिवस आहे मंडळी. आजच्या दिवसाचं वर्णन करावं तेवढं कमी आहे. सगळं कसं मनाजोगतं घडतं याचा प्रत्ययाचा अनुभव तुम्हाला आजच्या दिवसात घ्यायचा आहे. आणि म्हणूनच कुठल्याही परिस्थितीत लक्ष मात्र विचलित होऊ देता कामा नये. आज आपल्या जोडीदाराला कसं खुश करता येईल, काय करता येईल, काय देता येईल, काय घेता येईल याचा विचार करा. प्रेम द्या, सुख द्या, समाधान द्या, आनंद द्या. त्यांच्या मनातल्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा, स्वप्न पूर्ण करण्यासाठी